तर नमस्कार नाशिककर, आज आपण जातो इगतपुरी मधल्या म्यानमार गेट येथे, जे प्रसिद्ध आहे त्याच्या लुक साठी. तर कसा आहे तिथला व्ह्यू आपण तिथे जाऊन जाणून घेऊ. तसंच व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेल, सिनेमॅटिक शॉट पण दाखवेल आणि तिथले अजून एक दोन जागा आहेत जिथे धम्मगिरी म्हणतात, तिथेही आपण जाऊ. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला मग लोकेशनला भेटू. A few moments later. तर गाईज, जसं की तुम्ही बघितलं, सगळे शॉर्ट्स बघितले म्यानमार गेटचे. खूप भारी जागा आहे, म्हणजे तुम्ही नक्की या आणि इथला एकदा एक्सपिरियन्स घ्या. खूप फिरण्यासाठी छान जागा आहे. मला खूप म्हणजे एकदम शांत आणि एकदम भारी वाटते इथे येऊन. फील वेगळा आहे गाईज. येऊन एकदा नक्की भेट द्या तुम्ही इथे. तसं अजून एक्सप्लोअर करतो इथे काय काय आहे, अजून बघू. व्हिडिओमध्ये असेच बनून राहा. तर गाईज, जसं की तुम्ही बघू शकता, हा प्लेस कसा आहे. खूप सुंदर प्लेस आहे. ते मागे मेडिटेशन सेंटर आहे. तिथे एंट्री तर नाही आहे आणि आम्हाला तिथे पण नाही, कोणाला एंट्री नाही. तिथे फक्त मेडिटेशन वाल्यांना एंट्री. तुम्ही या स्पॉटला नक्की व्हिजिट करा. खूप भारी स्पॉट आहे. तिथे येऊन तुम्ही फोटो व्हिडिओज काढू शकता. फक्त एवढंच आहे का लॉन घाण करू नका आणि काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहे जायला यायला. बस तेवढी काळजी करा आणि परिसर स्वच्छ ठेवा. तर गाईज, एंट्री झाल्याच म्यानमार गेटच्या एक्झॅक्ट शेजारी इथे अशोका पिलर आहे. याला अशोका पिलर असे म्हणतात आणि शेजारीच लायब्ररी आहे पुस्तकांची. इथून तुम्ही पुस्तके घेऊ शकतात आणि जागेजागी या स्पॉटवर जागेजागी बुद्धांचे विचार किंवा त्यांच्या काहीतरी पास्टमधल्या झालेल्या गोष्टी, म्हणजे चांगल्या गोष्टी, जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला भेटेल, अशा गोष्टी दाखवण्यात म्हणजे शो केलेल्या आहेत त्यांनी. येऊन नक्की भेट द्या. माझ्या मते खूप भारी स्पॉट आहे. म्हणजे दुसरा व्लॉग आहे माझा, पण मग मला खूप आनंद होतो इथे येऊन. एकदा तुम्ही पण यावा आणि हा स्पॉट नक्की व्हिजिट करा. तर आपला व्लॉग इथे संपलेला आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा गाईज. बाय बाय गाईज.